ही आमच्या धर्मकार्यात आपण सहभाग दर्शवा. जो आमचा यज्ञाश्व आपण बंदिवान केला त्याची मुक्तता करून आम्हाला सहकार्य करा. कृष्ण पुत्र प्रद्युम्न छान बोलला, पण तुमच्या बोलण्याला जर का आम्ही अश्व मुक्तता केली असती तर सहज आम्ही तो अश्व बंदिवान केलाच नसता. आम्ही जो अश्व बंदिवान केलाय तो अश्वाच्या मस्तकावर असलेली पत्रिका, त्या पत्रिकेवरील असणारा मजकूर आणि त्याचा भावार्थ जाणून आम्ही अश्व बंदिवान केलाय. अश्वाच्या मस्तकी असणारी पत्रिका ही पत्रिकेचा आपण अवलोकन केला, पत्रिका वाचला, त्याचा भावार्थही आपण जाणला आणि म्हणूनच जातिवंत वीराचा धर्म सतेज ठेवण्यासाठी यज्ञाश्वाचा आपण यज्ञाश्वाला आपण बंदिवान केला. मी सामंजस्याचा भाग म्हणून आपल्याला विनंती केली. तो आमचा यज्ञाश्व आपण बंदिवान केला. आमच्या या धर्मकार्यात त्याची आम्हाला नितांत गरज असल्या कारणानं सामंजस्याचा भाग आपण आचरणात आणून त्याची मुक्तता करावी. पण जर समजा सामंजस्यानं आमचा यज्ञाश्व आपण देऊ इच्छुक नसाल तर तुम्ही तुमचं पाऊल उचलू शकता, आम्ही आमचं पाऊल उचलण्यास सुसज्ज आहोत. मग कृष्णपुत्र प्रद्युम्न, तुम्ही म्हणे हा अश्वमेध यज्ञ आचरणाला गेला, म्हणजेच यादवांनी, मग या यादवांनी अश्वमेधासाठी लागणारा अश्व कुठून आणला? अश्वमेधासाठी लागणारा अश्व आम्ही कुठून आणला? प्रत्यक्षात 33 करोड देवतांचे अधिपती देवराज देवेंद्र, विश्वाचे उद्योजक, विश्वाचे स्थैर्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं त्या देवराज देवेंद्रांच्या नंदनवनात असणारा हा अश्व आम्ही आमच्या यज्ञ कार्यासाठी वापरलेला आहे. आता तो कुठून आणला तर प्रत्यक्षात त्यांनीच आमच्याकडे दिला. हा अश्वमेध यज्ञ करत असताना त्यांच्याच मार्गदर्शन तत्वावर आम्ही चालतोय. आपली काही शंका? म्हणजे शंका नाही, काही प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत, ते प्रश्न तुम्हाला विचार. बोला. माझा दुसरा प्रश्न, बोला. मला सांगा, हा अश्वमेध यज्ञ तुम्ही केव्हा सुरुवात केला, म्हणजे कोणत्या तिथीवर सुरुवात केला? अंगराज करणं आपल्या अंतस्करणी प्रश्न निर्माण होत आहे आणि प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला द्यावी या अपेक्षेला येणे प्रश्न तुम्ही मला माझ्या समोर उभे करता. तू सुद्धा विचारू शकतो, तू सुद्धा विचारू शकतो, उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे. प्रश्न विचारण्यात माझा वेळ मला खर्ची घालवायचा नाही, पण माझ्या मनात शंका काय निर्माण झाली? तुम्ही प्रश्नावर प्रश्न दे विचारताय, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊया. उत्तरं दिल्यानंतर यज्ञाश्व सोडाल का? नक्की यज्ञाश्व सोडू. युद्ध करण्या अगोदर सोडाल? युद्ध करण्या अगोदर यज्ञाश्व सोडणार नाही. शब्द स्मरणात, शब्द मला घेणार नाही. प्रश्न विचारला ना. हा ऐका. कारण आम्ही तो अश्वमेध यज्ञ आरंभला तो कोणत्या तिथीवर? मुळातच आधी अश्वमेध यज्ञ ज्या तिथीवर आचरणात आणला जातो, ज्या तिथीवर आरंभ केला जातो ती तिथी ठरलेली आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमा. ज्याला अश्वमेध यज्ञ करायचा आहे त्याला चैत्री पौर्णिमेपासूनच अश्वमेधाला प्रारंभ करायचा असतो आणि म्हणूनच चैत्र शुद्ध पौर्णिमेपासूनच या अश्वमेध यज्ञाला आम्ही प्रारंभ केलेला आहे. मी तुला हा प्रश्न का विचारला? का? यादवांचे बरेच जण आमच्या समोर येऊन गेले, त्यांनी काय केलं? ज्येष्ठांनी सांगितलं पळ म्हणून ते पळाले. का पळावं हे धड त्यांना सुद्धा ज्ञात नाही आणि सांगणाऱ्याला सुद्धा ज्ञात नाही, आणि म्हणून हे प्रश्न तुझ्या समोर उपस्थित केले. तुम्ही जे कार्य करता हे धर्मकार्य आहे? जरूर धर्मकार्य. धर्मकार्य आहे, जरूर धर्मकार्यच आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला विनंतीपूर्वक सांगतोय, धर्मकार्यात आपण सहभाग दर्शवा, सामंजस्याने भाग मिटला जाईल. मग मला सांग, अश्वमेध यज्ञ आचरणात आणून यादवांना काय दिव्य साकारायचंय? अश्वमेध यज्ञ आचरणात आणून यादवांना दिव्य काय साकारायचंय हा थेट प्रश्न आपण केला. यादवांना फार मोठं दिव्य साकारायचं आहे आणि दिव्य जर साकारायचं नसतं तर एवढा घटक यादव करणारच नसते. म्हणजे फार मोठं दिव्य साकारायचंय. मग दिव्य साकार असताना एखाद्या वीराला दिवचून म्हणजे एखाद्याचं मन दुखून जर का तुम्ही एखादं शुभ कार्य केला तर ते शुभ कार्य फळास ठरेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या समोर अधिक मोठ्या शब्दानं बोलण्याची सुद्धा माझी पात्रता नाही, कारण तुमच्या वयाचा मी मान राखतोय आणि म्हणूनच माझा स्वर मुळातच जो योग्य आहे तो ठेवून मी तुमच्याशी बोलतोय. वीरत्वाला ठिवाचला गेला आहे आमच्या या धर्म कार्यात, याच्या मुळाशी कारण आहे. या अश्वाच्या मस्तकी असणारी पत्रिका आपण वाचलात आणि म्हणूनच आपले बाहू वीरश्रीनं स्फुरण पाहू लागले आणि म्हणूनच जो जातिवंत वीर असेल त्यानं अश्वाचं बंधन करावं, त्यापेक्षा दाती तृण घेऊन
आम्हा यादवांना शरण यावं आणि म्हणूनच तुम्ही जातिवंत वीर असल्या कारणानं तुम्ही अश्वबंदीवान केलात. मुळातच अश्वमेध यज्ञाचं तत्व बोलतोय. अश्वमेध यज्ञ हा सार्वभौमत्व प्राप्त केलेल्या राजानंच करावयाचा अश्वमेध यज्ञ आहे आणि म्हणून ते सार्वभौमत्व प्राप्त करण्यासाठी ही पत्रिका मी रेखाटली. यापुढे याआधी जे त्रेतायुग झालं त्या त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ केला होता. त्यावेळी त्या अश्वाच्या मस्तकीची पत्रिका होती ती आमच्या पत्रिकेशी मिळती जुळती आहे. अश्वमेध यज्ञात वीराला दूषण दिलीच जातात आणि म्हणूनच अश्वमेध यज्ञाचं तत्व आतापर्यंत ज्या राजकर्त्यांनी घुसविलं त्या तत्वानुसारच आम्ही पत्रिका रेखाटली. यात आमचं काही चुकलं का? आमचं काही चुकलं नाही. सहज बोलून गेला. प्रभू रामचंद्रानं या विश्वाच्या ठिकाणी अश्वमेध यज्ञ आचरणात आणला. त्यावेळी सुद्धा पत्रिका रेखाटली गेली. ती पत्रिका आणि तुमची पत्रिका मला मिळती जुळती होती. नावांचा फरक फक्त. नावांचा फरक, संदर्भ तोच होता. सत्य खरं सांगतोय अगदी. मग ज्या प्रभू रामचंद्राच्या पुत्रांनी म्हणजे लव आणि कुश यांनी तो अश्वबंदीवान केला. युद्ध पुकारलं गेलं. अरे बापाचा अश्व जर का पुत्र बंदीवान करू शकतात तर तुमचा अश्व आम्ही बंदीवान केला. आमचं काय चुकलं? तुमचं चुकलं मी कुठं म्हटलं? मग मी तुमचं चुकलं म्हटलं का? या विश्वाच्या पाठीवर जो जातिवंत वीर आहे तो हे शब्द ऐकल्यानंतर वाचल्यानंतर वीराच्या वीरश्रीनं पेटून उठणार आणि अंग देशाचा राजकर्ता कर्ण पेटून उठलाय. वीरश्री जागृत झाले आणि त्याच वीरश्रीनं यादवांचा अश्व आम्ही बंदीवान केलं. आम्हाला हवं होतं आणि म्हणूनच पत्रिकेचा भावार्थ कसा रेखाटला गेला. कसा शब्द तुम्हाला पटवून देतोय. कर्णराज या विश्वाचा नियम बोलतोय. वीराला ठेवल्याशिवाय त्याची वीरश्री जागृत होत नाही. सार्वभौमत्व जर का प्राप्त करायचं झालं तर सार्वभौमत्व प्राप्त करण्यासाठी आमचा अश्व जिथं जिथं जाईल त्या अश्वाच्या प्रत्येक पावलावरची भूमी ही आम्हाला आमची करायची आहे. अश्वमेध यज्ञाच्या तत्वानुसार म्हणतोय आणि म्हणूनच आम्ही रेखाटलेली पत्रिका ही अश्वमेधाच्या तत्वानुसार योग्य आहे. मग अश्वमेधाच्या तत्वानुसार तुमची पत्रिका योग्य आहे. मग मला सांगा, अश्वमेध यज्ञाचा अश्व दौड करत असतो. मग तो करत असताना अश्व जिथं थांबतो आणि अश्व जिथं मलमूत्र विसर्जन करतो तिथं तुम्ही कोणती प्रक्रिया करता? तेच मी म्हणतोय. मुळातच मी सुरुवातीपासून बोलत आलोय. हे आमचं धर्म कार्य म्हणून फक्त पकडू नकोस. काय करतात ते सांग. मग थांबा, थोडा वेळ पटवून देतो. अंगराज करणं आमचं हे धर्म कार्य कसं याच्या मुळाशी कारणच आपण आता बोलून गेला. त्याच्या उत्तरातच हे खरं तर आमचं धर्म कार्य कसं याचं स्पष्टीकरण होतं. जिथं जिथं आमचा अश्व जातोय, जिथं जिथं आमचा अश्व थांबेल, जिथं जिथं मलमूत्रादी विसर्जनाची क्रिया तो अश्व करेल तिथं पाणवटे निर्माण केले जात आहेत. धर्मशाळा उभारल्या जात आहेत. विहिरींचं बांधकाम केलं जात आहे. समाज कल्याणासाठी जे जे घटक योग्य आहेत त्या त्या घटकांचा पुरवठा तिथं केला जातोय आणि म्हणूनच जिथं जिथं अश्व जाईल तिथं तिथं समाज कल्याणकारी कार्य करतच हा अश्वमेध यज्ञ आम्ही धर्मकार्यानं पार पाडतोय. आता मला सांग, अश्वमेध यज्ञाचा अश्व तुम्ही या विश्वाच्या ठिकाणी सोडिला. मग तुम्ही पुन्हा द्वारकेत तेव्हाच गेलात जेव्हा अश्व तुम्हाला दिसेनासा झाला. तो अश्व कौरव वीरांनी बंदीवान केला. मग तुमच्या नजरेवर अश्व गेल्यानंतर जर अश्वानं मलमूत्र विसर्जन केलं किंवा अश्व जर का एखाद्या ठिकाणी थांबला तर तुमच्याकडे असा काय पुरावा आहे तिथं तुम्ही गोशाळा आणि धर्मशाळा बांधू शकता? पुरावा आहे. अगदी स्पष्ट करून मी आपल्याला सांगेन. मुळात मी आपल्याला प्रथमतः म्हणालो आमचे मार्गदर्शक यज्ञाचे आमच्या पुरोहित म्हणजे गर्गाचार्य महान आणि आमचे मार्गदर्शक 32 कोट देवतांचे अधिपती देवराज देवेंद्र. अश्व ज्यावेळी आमच्या नजरेआड झाला तो आम्हाला समजला पण कुठं कुठं बसला हे त्या देवराज देवेंद्रला माहित आहे. त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर जिथं जिथं बसला जिथं जिथं मलमूत्रादी विसर्जन त्यानं केलं तिथं आम्ही विहिरी बांधू धर्मशाळा उभारू. आता तुम्ही तो बंदीवान केलात. कुठं कुठं बसला हे आम्हाला ज्यावेळी समजेल त्यावेळी तिथं आम्ही विहिरी उभारू पाणवटे उभारू.
याची प्रचिती हवी असेल यज्ञाश्वद्या देवराज देवेंद्रांची आम्ही विचारणा करू आणि पाणवट्यांच्या कामाला सुरुवात करू. सामंजस्याने भाग मिळेल. काय निर्णय घेताय? एक गोष्ट लक्षात ठेव, याची शहानिशा करण्याची गरज नाही. कारण ज्या राज्यातून अश्व पुढे जातो त्या राज्यात धर्मशाळा आणि पाणवठे बांधल्याशिवाय पाठचं सैन्य पुढे जात नाही. तेव्हा आतापर्यंत तुम्ही जी राज्य जिंकला तिथं तुम्ही नक्कीच हे पांडवटे आणि धर्मशाळा बांधूनच पुढे चालला. अगदी. मग मला सांग, खात्री करायची असेल तर जाऊन बघू शकता. फक्त अश्व द्या. खात्री करायची असती किंवा खात्री नसती तर तुमचा अश्व इथपर्यंत आला नसता. मी प्रथमच म्हणालो, अश्व ज्या राज्याचा त्याग करून जातो मागील सगळं काम तुम्ही उरकूनच पुढे चालता. धर्म कार्य करूनच चालतोय. धर्म कार्य तुमच्यामध्ये असेल, अजून आमचा याच्यावर विश्वास पटलेला नाही. याला कारण आहे, वीर जातीला तुम्ही दूषण दिलात. मग ज्या वीर जातीला तुम्ही दूषण दिलात त्याच अंगराज करणारा तुमचा अश्व बंदीवान केलाय. मग माझं तरी काय चुकलंय? तुमचा चुकला असं मी म्हणत नाही, कारण तुमच्या वीरत्वालाच मी झिडकारतोय आणि तुमच्या वीरत्वाला झिडकारतच मी तुमच्या नेत्रासमोर उभा राहिलो. तुम्ही अश्व जो अडवला तो सामंजस्याने तुम्ही जर देण्यास इच्छुक नसाल तर मी माझा पाऊल उचलेन, तुम्ही तुमचं पाऊल उचलू शकता. तू म्हणा माझ्या वीरत्वाला झिडकारतोय, मग काय असं मी तुझा फळ मारला जेणेकरून तू माझ्या वीरत्वाला झिडकारतो? मला सुद्धा ऐकायचंय. पाहायला गेला तर वैयक्तिक माझं तुम्ही काहीच घोडं मारलेलं नाही, पण तुमच्या वीरत्वाला मी झिडकारतोय. याच्यामुळे अशी कारण काय माहितीये का, इतरांना माहित नसेल पण तुमच्याबद्दल मला बरंच काही माहित आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, विचार करून बोल, बोलून मग विचारात पडू नको. आतापर्यंत जे काय बोललो ते विचार करूनच बोललो आणि म्हणूनच त्यावर तुमची प्रतिशंका मला ऐकायला मिळाली नाही. आता जर का मी जे वक्तव्य केलं त्यावर तुमची शंका असेल तर प्रत्येक तुमच्या शंकेवर माझ्याकडे ठोस उत्तर आहे. त्यामुळे मी बोलून विचारात पडणार नाही, विचार करूनच बोलतोय. आणि मी वीर नाही असं तू म्हणतोयस, कारण काय? तुम्ही वीर नाही असं मी म्हणत नाही, मी माझं मत घेऊन चालतोय. अंगराज करणं तुमची वीरता, या वीरतेला कृष्णपुत्र प्रद्युम्न झिडकारतो याच्या मुळाशी कारण आहे. मला सांगा, या विश्वाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ वीराचे पराक्रम हेच त्याचं खरं श्रेष्ठत्व या विश्वाला पटवून देतात. तुमची वीरता विश्वाला कधी दिसली? ज्यावेळी तुम्ही तुमच्या पराक्रमाचं प्रदर्शन या विश्वासमोर केला, त्यावेळी प्रत्येकानं तुमचे पराक्रम या विश्वात आजमावले आणि त्यानंतर तुमचं वीरत्व या विश्वात सिद्ध झालं. हे तू तरी बरोबर, पण तुमचं वीरत्व इतरांनी जरी मान्य केलं तरी कृष्णपुत्र प्रद्युम्न मान्य केलं. सांगतोय काही क्षण फक्त थांबा. कारण तुम्ही जी विद्या संपादन केला, ही विद्या तुम्ही भार्गव परशुराम यांच्याकडूनच संपादन केलात ना? बोल, कारण पूर्ण कर मग सांगतो तुला. ऐका, माझ्या माहितीनुसार वैराची जी काही माहिती मी मिळवलेली आहे, तुमच्या समोर आता वैरी म्हणून उभा राहिलोय, तुमचा मान राखत तुम्हाला नमस्कार केला तो विषय वेगळा, कारण तो माझ्या शालीनतेचा भाग झाला. पण तुम्ही भार्गव परशुराम यांच्याकडून महेंद्र पर्वतावर तुमचं जाणं झालं आणि तिथंच खऱ्या अर्थानं धनुर्विद्येचं जे काही शिक्षण असेल ते तुम्ही तिथं घेतलात भार्गव परशुरामांकडून. पण त्याआधी जर का पाहिलं गेलं तर टांगिनाथ क्षेत्रात भार्गव परशुरामांनी आपल्या शस्त्रास्त्रांचा त्याग केला होता, शस्त्र संन्यास घेतला होता. का घेतला होता ते जगाला आता माहिती आहे, बोलण्याची गरज नाही. मी फक्त तुमचा मुद्दा स्पष्ट करून सांगतोय. त्यांनी शस्त्र संन्यास घेतल्यानंतर आपल्या मनाचा निग्रह एक केला होता. निग्रह त्यांचा कोणता? तर ब्राह्मणां वाचून या विश्वात मी कोणालाही विद्या दान देणार नाही, ब्राह्मणा वाचून मी कोणाचाही गुरुत्व या विश्वात स्वीकारणार नाही. आणि म्हणून तुम्ही काय केला? महेंद्र पर्वतावर तुम्ही गेला. महेंद्र पर्वतावर जाता क्षणी तुम्ही ब्राह्मणाचा वेश घेतला, ब्राह्मणाचा वेश धारण करून त्यांची फसवणूक केलात आणि सारी विद्या तुम्ही संपादन केलात. तुम्ही विद्या एकाग्रतेने संपादन केलात त्याबद्दल तुमचं कौतुक, पण फसवून केलात ती एवढी फक्त घृणा. थांबा, वक्तव्य पूर्ण करतोय. कारण या विश्वाच्या पाठीवर तुम्ही विद्याभ्यास ज्यावेळी ग्रहण केला त्यावेळी एके दिवशी असा प्रसंग घडला, तुमची गुरुदेवता तुम्हाला ज्ञानार्जन देत होती आणि ब्राह्मणाच्या वेशात गुरुदेवतेच्या पायाकडे बसून तुम्ही ज्ञान ग्रहण करत होता. त्यावेळी काय घडलं? एक भुंगा तुमच्या गुरुदेवतेला चावण्यासाठी तिथं आला
त्या भुंग्याला तुम्ही तुमच्या हातात धरला, गुरुदेवतेला अपाय होऊ नये म्हणून. ही गोष्ट ज्यावेळी त्यांनी निहाळली त्यावेळी त्यांनी पाहिलं एक ब्राह्मण आपल्या हातात एक घुंगुरता घेऊन आहे आणि तो घुंगुरता तुमच्या हाताला चावून रक्तप्रवाह म्हणे वाहत होता. मग एका ब्राह्मणात एवढी सहनशीलता कधी असू शकत नाही. अर्थात निश्चितच माझं शिष्यत्व ज्यानं स्वीकारलं तो ब्राह्मण नाही. तेव्हा भार्गव रामांनी तुम्हाला शाप दिला. जी विद्या माझ्याकडून तू शिकलास ऐनवेळी त्या विद्येचं तुला विस्मरण होईल. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय जी अधर्मानं तुम्ही विद्या मिळवलात, चोरून जी विद्या मिळवलात, म्हणून तुमच्या वीरश्रीला तुमच्या वीरतत्वाला मी झिडकारतोय. लक्षात घ्या, युद्धाचा ऐन प्रसंग ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्हाला तुम्ही जी विद्या संपादन केला त्याचं विस्मरण होईल. आता जर सामंजस्याला भाग मिटला नसेल आणि युद्ध जर पराकोटीला पेटलं आणि विस्मरण झालं तर सुखासुखी मराल तुम्ही. शत्रू पक्षाची बऱ्याच पैकी माहिती गोळा केली करावी लागते. पण मला सांग, तुला नाही की आमची गुरुदेवता म्हणजे परशुराम यांनी आम्हाला शाप दिला. मला नाही माझी गुरुदेवता परशुराम यांनी मला शाप दिला. युद्धाच्या ऐन वेळी मला या विद्येचं विस्मरण होऊ शकतं. हे तुला सुद्धा ज्ञान आहे आणि मला सुद्धा ज्ञान आहे, जगाला ज्ञान आहे. मग हे ज्ञान असून सुद्धा तुम्ही आमच्या समोर युद्धासाठी उभे आहात आणि हे ज्ञान असून सुद्धा मी निर्भीड छातीनं या यादवांसमोर उभा आहे. मया खरावीरपणे तू ओळख, अश्वत्थ आणि जाऊ शकतो. तुम्ही वीर नाही असं मी बोललोच नाही, पण तुमच्या वीरत्वाला मी झिडकारलं. कारण वीरतत्व प्राप्त करण्यासाठी जी विद्या तुम्ही संपादन केलात ती चोरून केलात. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय आमचा यज्ञाश्व जो तुम्ही बंदिवान केलात तो मुक्त करा, नपेक्षा युद्ध करा, प्रतिकार करा. जर समजा युद्ध केलं आणि आमच्यावर विजय मिळवला, आतापर्यंत आम्ही जे पुण्य संपादन केलं त्या पुण्याचे तुम्ही वाटेकरी व्हाल. नक्की तुमच्यावर विजय आम्ही संपादन करूच करू. कारण अन्य देशाचा राजकर्ता हा कर्ण जो तुझ्या समोर आहे, वीरश्री जागृत झालेली आहे.